हॅलो मंडळी, कसा आहात तुम्ही? तर आज आम्ही जाणार आहोत कोकण रायगड जिल्ह्याच्या महाड तालुक्याच्या वालनकुड. हे ठिकाण माशांसाठी प्रसिद्ध आहे, पण त्यांना मासं बोलणं हे तिथं अलाउडच नाही आहे. का ते मी तुम्हाला सांगते. तर आता आम्ही पोचलो आहे आणि आता मी पूजाचा थाल घेते मम्मीबरोबर आणि आता आपण जाऊया. थाल घेऊन निघालो आणि समोरच आम्हाला दिसलं छत्रपती शिवाजी महाराजांचा चेहरा. जर ज्यांना दिसला असेल ते कमेंटमध्ये लिहा, जय भवानी जय शिवाजी. तर आता आपण इथून खाली जायचं आहे आणि ह्याला झुलता पूल म्हणून बोलतात. नदीकाठी वर्धनी मातेचं मंदिर आहे. हे देवस्थान कडक मानले जातात. तर आपण इथून आता खाली जाय. इथं हे मासं देवाचं मासं म्हणून प्रसिद्ध आहे, पण इथं त्यांना मासं नाही तर बालं म्हणणं अलाउड करतात. कारण की तिथं मासं बोलणं हे थोडं पण अलाउड नाहीच म्हणतात. लहान छोटे पोरांना पण असंच म्हणतात का इथं येऊन छान ओ बा का मासं असं बोलायचं नाही. तर आपण इथून खाली उतरून छान आता वर्धनी आईचं पाया पडूया. तिथं मोस्ट ऑफ नवजोडपं येतात नवस फेडायला. कुणाला बाल नसन होय तर त्याच्यासाठी पण नवस फेडतात. इथे पाणी कधीच आटत नाही. भर उन्हाळ्यामध्ये पण बाला स्वतःची जागा सोडून कुठंच जात नाही. पावसाचा प्रचंड प्रवाह बालावर काही परिणाम करू शकत नाही. ढोल्यात खाण्याचा टाकला, नदीत खाण्याचा पदार्थ टाकला की प्रथम लहान व नंतर मोठे 7 थर खालून वर येतात. जसं खायचं टाकलं तसंच बाला वरती आले आणि आम्हाला दर्शन पण मिळाले. आम्ही तिथं जाऊन खूपच एन्जॉय करा. तुम्हाला दिसत आहेत बघा बाळा खालती आहेत. पहिलं तर इथं आहे ना राहून सण छोटे मोठे असं ना ममरं खोबरं टाकलं ना का ते थर वरती यायचे, पण आता कसं अलाउड नाही करत. तर मोस्ट ऑफ असे म्हणतात का बालाच्या मस्तकवर सिंदूर रंगाचे असतात. तर आता आम्ही इथं दर्शन केलेत. तुम्हाला मी दर्शन दाखवलेत. पैसा तर आम्ही फोटोशूट केला सगळ्यांनी आणि आता आम्ही जाऊया इथून छान. कसं वाटलं तुम्हाला वर्धनी आईचं दर्शन करून नक्की कमेंट करा. जय वर्धनी माता. बाय बाय. जय शिवराय.